धुळे शहरासह जिल्ह्यात वातावरणात मोठा बदल झालाय। ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामाची पिकं धोक्यात आली आहेत। मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे मका उत्पादक चिंतेत आहेत। प्रसिद्ध महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीची चव आता पुणे जिल्ह्यातील खेड हवेली मावळ तालुक्यातही चाखायला मिळेल। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करताना दिसून येत आहेत। पुणे जिल्ह्याच्या भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 वर्षीय हिंदू मुलीच्या अपहरणाची घटना घडली। त्याविरोधात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला। युनेस्को दर्जा मिळाल्यानंतर प्रतापगडाचा कायापालट होणार आहे। किल्ल्याच्या संवर्धनाला वेग येणार आहे। शासनाने ऐतिहासिक वारसा जतनासाठी 160 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। बीडच्या परळी तालुक्यातील भोजनकवाडी गाव गेल्या महिनाभरापासून अंधारात आहे। सध्या 10वी-12वीची परीक्षा सुरू आहे, त्यातच वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे। विद्यार्थी आता वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत आहेत। हिंगोली जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाची दुरावस्था झाली आहे। अनेक निवासस्थानात खिडक्या दरवाजे तुटलेल्या अवस्थेत, परिसरात वाढलेलं गवत, काटेरी झुडपं आणि दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त आहेत। माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेनं बाजी मारली आहे। सलग तिसऱ्या वर्षी महापालिकेनं पुरस्कार मिळवला। महानगरपालिका यांना तृतीय क्रमांक पटकावलाय। शहरात हरित क्षेत्र विकास, सौर ऊर्जा प्रकल्प आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले।